नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी आणि इतर सरळ सेवा परीक्षांसाठी तसेच एमपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षा यांच्यासाठी मराठी व्याकरणाची ए टू झेड मराठी व्याकरण नावाची सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा टॉपिक वाईज संपूर्ण सराव करणार आहोत. आज आपण या सिरीजचा 7वा भाग पाहणार आहे, ज्यामध्ये आपण विसर्ग संधी आणि विसर्ग संधीचे प्रकार यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. त्याचबरोबर मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव टॉपिक वाईज करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे, संधी होताना एकत्र येणाऱ्या वर्णांमधील पहिला वर्ण विसर्ग असेल तर त्या ठिकाणी टिंब संधी होते. आता या ठिकाणी मी प्रश्नांची उत्तरं सोडवून सांगणार आहे आणि स्पष्टीकरण देखील देणार आहे. त्यासोबतच तुम्ही काय करा, प्रश्न सोडवताना माझं उत्तर येण्या अगोदर तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा आणि शेवटी किती प्रश्नांची उत्तरं बरोबर येतात ते कमेंट करून सांगा. आता या ठिकाणी पहा, संधी होताना जर एकत्र येणाऱ्या वर्णांमधील पहिला वर्ण हा विसर्ग असेल तर त्या ठिकाणी विसर्ग संधी होते. ठीक आहे, म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. व्याख्या लक्षात ठेवा, संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा विसर्ग असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असेल तर त्या ठिकाणी विसर्ग संधी होते. त्याचबरोबर आपण स्वर संधीसाठी आणि व्यंजन संधीसाठी व्याख्या पाहिली होती. जर एकत्र येणारे दोन्ही वर्ण स्वर असतील तर स्वर संधी होते आणि जर एकत्र येणाऱ्या दोन्ही वर्णांपैकी पहिला वर्ण हा व्यंजन आणि दुसरा वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असेल तर त्या ठिकाणी व्यंजन संधी होते. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2, विसर्ग संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असतो तर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा टिंब असतो. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ज्याप्रमाणे स्वर संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा स्वर असतो, त्याच प्रकारे या ठिकाणी विसर्ग संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा विसर्ग असतो आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा नेहमी स्वर किंवा व्यंजन यापैकी काहीही असू शकतो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, व्यंजन किंवा स्वर असू शकतो. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 3, विसर्ग संधीला टिंब या नावाने ओळखले जाते. आता या ठिकाणी पहा, आपण स्वर संधीसाठी आणि व्यंजन संधीसाठी वेगळी नावं पाहिली होती की स्वर संधीलाच अच संधी असं म्हटलं जातं आणि व्यंजन संधीलाच हल संधी असं म्हटलं जातं. त्याचबरोबर विसर्ग संधीला देखील एक वेगळं नाव आहे, ते काय, विसर्जनीय संधी. ठीक आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. अच संधी म्हणजे स्वर संधी, हल संधी म्हणजे व्यंजन संधी आणि विसर्जनीय संधी म्हणजे विसर्ग संधी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4, पुढील शब्दाचा संधी विग्रह करा. तपोधन. आता या ठिकाणी पहा, तपोधनचा विग्रह कसा होतो, तपह अधिक धन, म्हणजे पर्याय 4. या ठिकाणी काय होतंय तर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा विसर्ग आहे आणि पुढचा येणारा वर्ण काय तर व्यंजन आहे. आणि आपण काय पाहिलं, जर संधी होताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा विसर्ग आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण हा स्वर किंवा व्यंजन असेल तर त्या ठिकाणी विसर्ग संधी, म्हणजे तपोधन मध्ये काय होते, विसर्ग संधी होते. याचे प्रकार काय पडतात, त्याचे नियम काय असतात ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 5, विसर्ग संधीमध्ये विसर्गापूर्वी अ हा स्वर आल्यास विसर्गाचे रूपांतर टिंब मध्ये होते. आता या ठिकाणी पाहायचं आहे, जेव्हा जेव्हा विसर्ग संधीमध्ये विसर्गाच्या पूर्वी येणारा स्वर हा अ असेल, ठीक आहे, त्यावेळी विसर्गाचं रूपांतर हे नेहमी उ मध्ये होणार आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. यालाच काय म्हणतात, विसर्ग उकार संधी असं म्हणतात. ठीक आहे, विसर्ग उकार संधी म्हटले काय, विसर्गापूर्वी अ आल्यामुळे विसर्गाचं रूपांतर उ मध्ये होतं. पुढे काय होतं तर तो उ आहे तो या अ मध्ये मिसळला जातो आणि दोन्हीचा मिळून काय बनतो, अ अधिक उ ओ बनतो. ठीक आहे, त्याची उदाहरणं पुढे पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 6, पुढीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण निवडा. यशोधन, मनोरंजन, अधोवदन. या ठिकाणी पहा, यशोधनचा विग्रह कसा असतो, यश अधिक धन, म्हणजे श अधिक अ
अधिक विसर्ग अधिक ध, काय झालं, विसर्गापूर्वी अ आला त्यामुळे काय झालं, विसर्गाचं रूपांतर उ मध्ये झालं आणि तो उ आहे तो अ सोबत मिसळला आणि काय बनला, ओ बनला आणि तो ओ कशाला जोडला जाणार आहे, तर या श ला जोडला जाणार आहे आणि त्यामुळे काय बनणार, यशः अधिक धन यशोधन. ठीक आहे, म्हणजेच पर्याय एक काय, विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे. या ठिकाणी काय झालं, अचं रूपांतर विसर्गापूर्वी अ आल्यामुळे विसर्गाचं रूपांतर उ मध्ये झालं. ठीक आहे, आणि तो उ आहे तो त्याच्या आधीच्या स्वरामध्ये म्हणजे अ मध्ये मिसळला. ठीक आहे, त्याच प्रकारे मनोरंजन मध्ये काय होतंय, मनः अधिक रंजन म्हणजे न अधिक अ अधिक विसर्ग अधिक रंजन मधील र, काय झालं, विसर्गापूर्वी अ आला त्यामुळे काय झालं, विसर्गाचा उ झाला, उ अधिक अ किंवा अ अधिक उ काय बनला, ओ बनला आणि तो ओ कशाला जोडला गेला, तर न ला जोडला गेला आणि काय बनला, नो बनला. म्हणजे मनः अधिक रंजन मनोरंजन हा देखील विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे. ठीक आहे, आणि अधोवदन मध्ये काय होतंय, अधः अधिक वदन म्हणजे या ठिकाणी ध अधिक अ अधिक विसर्ग अधिक व. ठीक आहे, काय होते, विसर्गापूर्वी अ आला त्यामुळे विसर्गाचं रूपांतर उ मध्ये आणि अ अधिक उ ओ बनला आणि तो ओ आहे तो ध ला जोडला गेला आणि त्यामुळे काय झाला, धो झाला. म्हणजे अधः अधिक वदन अधोवदन. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 सुद्धा काय, विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, वरीलपैकी तिन्ही शब्द ही काय आहेत, विसर्ग उकार संधीची उदाहरण आहेत. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी कोणत्या शब्दाची संधी विसर्ग उकार संधीप्रमाणे झाली आहे. आता या ठिकाणी पहा काय होतं, विसर्गापूर्वी अ आला तर विसर्गाचं रूपांतर उ मध्ये होतं, त्या ठिकाणी काय म्हणायचं, विसर्ग उकार संधी. मग या ठिकाणी मनः अधिक वृत्ती, काय झालं, मनः मध्ये न अधिक अ अधिक विसर्गापूर्वी अ आल्यामुळे विसर्गाचं रूपांतर उ मध्ये झालं, का झालं, म्हणजे विसर्ग उकार संधी. त्याच प्रकारे वयोमान मध्ये काय होतंय, वयः अधिक मान म्हणजेच य अधिक अ अधिक विसर्ग अधिक म. ठीक आहे, काय झालं, विसर्गापूर्वी अ आल्यामुळे विसर्गाचं रूपांतर उ मध्ये झालं आणि तो उ आणि अ मिळून काय बनला, ओ बनला आणि तो ओ आहे तो याला जोडला गेलाय का, वयोमान झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी 2 देखील काय, विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे. ठीक आहे, पुढे पहा तिसरा पर्याय काय होतंय, तेजः अधिक निधी म्हणजेच ज अधिक अधिक अ अधिक विसर्ग अधिक काय न, काय बनला, विसर्गापूर्वी अ आल्यामुळे विसर्गाचं रूपांतर उ मध्ये झालं, अ अधिक उ बरोबर ओ बनला आणि तो उ आहे तो ज ला जोडला गेला आणि काय बनला, जो बनला. म्हणजे तेजो निधी बनला. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 सुद्धा काय, विसर्ग उकार संधीचं उदाहरण आहे. पर्याय 4 वरील सर्व हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, काय पाहिलं आपण, विसर्ग उकार संधीची उदाहरणं. या ठिकाणी सर्व ठिकाणी आपण वरील सर्व हा पर्याय का घेतोय, कारण आपल्याला त्याची जास्तीत जास्त उदाहरणं पाहता यावीत म्हणून. प्रश्न क्रमांक 8, विसर्ग संधीमध्ये विसर्गाच्या मागे अ आ वगळता इतर कोणताही स्वर आला आणि विसर्गानंतर मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा टिंबटिंब होतो. आता वर काय पाहिलं आपण, विसर्गाच्या पाठीमागे जर अ आला तर विसर्गाचं रूपांतर उ मध्ये होतं, त्याला विसर्ग उकार संधी म्हणतो आपण. त्याचप्रमाणे या ठिकाणी काय होतंय, जर विसर्गाच्या मागे अ किंवा आ वगळता इतर कोणताही स्वर आला म्हणजे इ आला किंवा उ आला आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर विसर्गानंतर मृदू वर्ण आला तर काय होतं, विसर्गाचं रूपांतर हे र मध्ये होतं. ठीक आहे, नियम लक्षात ठेवा, विसर्ग संधीमध्ये विसर्गाच्या मागे अ आ वगळता इतर कोणताही स्वर आला म्हणजे इ आला किंवा उ आला आणि विसर्गानंतर मृदू वर्ण आला तर विसर्गाचं रूपांतर र मध्ये होतं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. यालाच काय म्हणतात, विसर्ग र संधी म्हणतात. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी कोणत्या शब्दाची निर्मिती विसर्ग र संधीप्रमाणे झाली आहे. आता या ठिकाणी काय पाहिलं आपण, विसर्ग र संधी कधी असते, विसर्गाच्या पूर्वी अ किंवा आ वगळता इतर कोणताही स्वर आला आणि विसर्गानंतर मृदू वर्ण आला तर त्या ठिकाणी
विसर्गाचा र होतो, यालाच काय म्हणतो, विसर्ग र संधी म्हणतो. मग या ठिकाणी काय होतंय, नि अधिक अंतर. आता या ठिकाणी काय आहे, तर विसर्गापूर्वी ई हा स्वर आहे, म्हणजे अ किंवा आ वगळता इतर कोणताही स्वर आहे. ई अधिक विसर्ग अधिक अंतर. या ठिकाणी अम काय आहे, या ठिकाणी अमला देखील आपण काय म्हणूया, मृदू वर्ण म्हणूया. ठीक आहे. मग विसर्गापूर्वी जर ई हा स्वर असेल आणि विसर्गानंतर मृदू वर्ण असेल तर काय होणार आहे, विसर्गाचं रूपांतर र मध्ये होणार आहे. म्हणजेच नि अधिक अंतर निरंतर होतंय का, होतंय. ठीक आहे. त्याचप्रमाणे पहा, दुर्जन मध्ये काय होतंय, दु अधिक जन. काय होतं, दु मध्ये उ अधिक विसर्ग अधिक ज. काय झालं, विसर्गापूर्वी उ हा स्वर आला, म्हणजे अ किंवा आ वगळता उ हा स्वर आला आणि विसर्गानंतर ज हे मृदू वर्ण व्यंजन आलं तर काय झालं, विसर्गाचं काय होणार आहे, र होणार आहे आणि तो र आहे तो ज ला जोडला जाणार आहे. म्हणजेच दु अधिक जन दुर्जन हे देखील बरोबर आहे. या ठिकाणी देखील विसर्ग र संधी आहे. पुढे बहिरंग मध्ये काय होतंय, बही अधिक अंग. विसर्गानंतर काय आला, सॉरी विसर्गापूर्वी ई आला आणि विसर्गानंतर अम आला तर काय होणार आहे, तर विसर्गाचं रूपांतर र मध्ये होणार आणि तो आहे तो पुढच्या अक्षरामध्ये पुढच्या वर्णामध्ये मिळून जाणार आहे. म्हणजे बही अधिक अंग बहिरंग हे देखील काय विसर्ग र संधीचं उदाहरण आहे, ज्या ठिकाणी विसर्गापूर्वी अ किंवा आ वगळता इतर कोणताही स्वर येईल आणि विसर्गानंतर मृदू वर्ण येईल, त्या ठिकाणी विसर्ग र संधी होईल आणि या तिन्ही ठिकाणी तेच होतंय. म्हणून या ठिकाणी पर्याय 4 वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर आहे. आपण प्रत्येक ठिकाणी वरील सर्व हे उत्तर का घेतोय, कारण आपल्याला जास्तीत जास्त शब्दांचा अभ्यास करता यावा म्हणून. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या शब्दात विसर्ग र संधी होते. आता या ठिकाणी पहा, दुर्जन वर पाहिलेलं आहे आपण, काय होतं, दु अधिक जन दुर्जन, बरोबर आहे. निर्लोभ मध्ये काय होतं, विसर्गापूर्वी ई अधिक विसर्ग अधिक ल. ठीक आहे. काय होतं, मग विसर्गाचा काय होतो, र होतो आणि तो र आहे तो ल ला जोडला जातो म्हणून काय बनतो, निर्लोभ बनतो. ह्या ठिकाणी देखील विसर्ग र संधी आहे. ठीक आहे. आयुर्वेद मध्ये काय होतं, आयु अधिक वेद. काय होतं, आयु अधिक वेद म्हणजे उ अधिक विसर्ग अधिक वे. मग काय होणार आहे, तर विसर्गापूर्वी उ आलाय आणि विसर्गानंतर मृदू वर्ण आला तर काय होतं, विसर्गाचं रूपांतर र मध्ये होतं आणि तो र आहे तो त्याच्या पुढल्या अक्षरामध्ये किंवा पुढच्या वर्णामध्ये मिसळतो, म्हणजे काय होतं, वेवर रफार येतो. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी देखील विसर्ग र संधी आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्याय 4 दिलेल्या सर्व शब्दांमध्ये विसर्ग र संधी होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11, पुढील शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा, नीरस. आता या ठिकाणी पहा, आपण काय पाहिलं, विसर्गापूर्वी अ आ वगळता इतर कोणताही स्वर आला आणि विसर्गानंतर मृदू वर्ण आला तर विसर्गाचं रूपांतर र मध्ये होतं, याला विसर्ग र संधी म्हणतो. परंतु काही वेळा काय होतं, तर विसर्गाचा र होतो परंतु विसर्गानंतर सुद्धा आणखी एक र असतो, त्यावेळी काय होतं, तर त्या दोन्ही र साठी एकच र येतो आणि त्याच्या आधीचा जो स्वर आहे त्या स्वराचं रूपांतर आहे ते ह्रस्व असेल तर दीर्घ मध्ये होतं. ठीक आहे. मग या ठिकाणी काय होतंय, नीरस संधी विग्रह असतो. पर्याय 1 नि अधिक रस. ठीक आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. यामध्ये काय होतंय, तर विसर्गापूर्वी ई आलेला आहे म्हणजे अ आ वगळता इतर कोणताही स्वर आलेला आहे आणि विसर्गानंतर र हे मृदू वर्ण आलेला आहे. मग काय होतं, त्या ठिकाणी विसर्गाचं रूपांतर र मध्ये होतं आणि पुढे देखील एक र असल्यामुळे र साठी र एकच र राहतो आणि त्याच्या अगोदरचा जो स्वर आहे तो जर ह्रस्व असेल तर दीर्घ होतो आणि दीर्घ असेल तर दीर्घच राहतो. मग या ठिकाणी नी काय ह्रस्व आहे त्याचं काय होतं, दीर्घ होतं. झालंय का, या ठिकाणी झालेलं आहे. ठीक आहे. फक्त नियम लक्षात ठेवा, जर र पुढे र आला तर काय होतं, दोन्ही र साठी एकच र राहतो आणि विसर्गाच्या आधीचा जो ह्रस्व स्वर आहे तो काय होतो, दीर्घ होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, संधी होताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण स असेल आणि त्याच्या पुढे कोणतेही कठोर व्यंजन आल्यास स चे रूपांतर टिंब टिंब मध्ये होते.
आता या ठिकाणी पहा प्रश्न क्रमांक 12, 13 एकसारखे आहेत. संधी होताना जर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण स असेल आणि त्याच्या पुढे कठोर व्यंजन आलं तर काय होतं, सचं रूपांतर विसर्गामध्ये होतं. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. त्याच प्रकारे जर संधी होताना पहिल्या पदातील शेवटचा वर्ण र असेल आणि र पुढे कठोर व्यंजन आलं तर रचं रूपांतर विसर्गामध्ये होतं. म्हणजे पर्याय 2 उत्तर आहे कठोर व्यंजन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, विसर्ग संधीमध्ये विसर्गाच्या मागे अ असेल आणि पुढे क ख प फ यापैकी एखादे व्यंजन आले तर काय होतं. या ठिकाणी पहा, संधी होताना जर विसर्गाच्या मागे अ असेल आणि पुढे क ख किंवा प फ असेल तर काय होतं, विसर्ग आहे असं राहतो. ठीक आहे, विसर्ग आहे असं राहतं. उदाहरण काय, प्रातःकाल. काय होतं, त्याचा विग्रह कसा आहे, प्रात अधिक काल. काय झालं, विसर्गापूर्वी अ आहे आणि विसर्गानंतर क आहे. काय होणार आहे, विसर्ग आहे असं राहणार आणि शब्द कसा बनणार, प्रातःकाल हा शब्द बनणार, विसर्ग आहे असं राहणार. म्हणजे पर्याय 4 विसर्ग कायम राहतो हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, विसर्ग संधीमध्ये विसर्गाच्या मागे अ असेल आणि पुढे कोणताही स्वर आला तर. आता वरच्या प्रश्नाप्रमाणेच जर विसर्गाच्या मागे अ असेल आणि पुढे क ख प फ आलं तर काय होतं, विसर्ग कायम राहतो. त्याचबरोबर जर विसर्गाच्या मागे अ असेल आणि विसर्गापुढे कोणताही स्वर आला तर विसर्ग आहे तो लोप पावतो. ठीक आहे, म्हणजेच पर्याय 4 विसर्ग लोप पावतो आपलं उत्तर आहे. काय लक्षात ठेवायचं, विसर्गाच्या मागे अ असेल आणि पुढे क ख प फ असेल तर काय होतं, विसर्ग आहे असं राहतो आणि जर विसर्गाच्या पूर्वी अ असेल आणि विसर्गानंतर कोणताही स्वर आला तर विसर्ग लोप पावतो. ठीक आहे, विसर्ग निघून जातो. याचं उदाहरण काय पाहता येईल आपल्याला, इत अधिक उत्तर. काय झालं, तर या ठिकाणी विसर्गापूर्वी अ आहे आणि विसर्गानंतर उ आहे. म्हणजेच काय, विसर्गापूर्वी अ हा स्वर आहे आणि विसर्गानंतर उ हा स्वर आलेला आहे. आणि आपण काय पाहिलं, विसर्गाच्या मागे अ असेल आणि विसर्गापुढे कोणताही स्वर आला तर काय होणार आहे, विसर्ग लोप होणार आहे. म्हणजे या ठिकाणी विसर्ग निघून जाणार आहे आणि शब्द कसा बनणार आहे, इत उत्तर. ठीक आहे, या ठिकाणी फक्त विसर्ग निघून जातो, शब्द आहेच राहतात. आता या ठिकाणी आपण व्हिडिओ मार्फत प्रश्नांचा सराव करत आहोतच. त्याचबरोबर जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी दररोज कमीत कमी 100 प्रश्नांचा सराव क्विज मार्फत करायचा आहे तर त्यासाठी काय करायचं, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. कारण आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण मागच्या 2-3 महिन्यापासून दररोज 100 सराव प्रश्न घेत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला ते सराव प्रश्न सोडवायचे आहेत तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. प्रश्न क्रमांक 16, विसर्ग संधीमध्ये विसर्गाच्या मागे ई किंवा उ हा स्वर असेल आणि पुढे क ख प फ यापैकी एखादे व्यंजन आले तर या ठिकाणी काय होतं, मग जर विसर्गाच्या मागे ई किंवा उ असेल आणि विसर्गाच्या पुढे क ख प फ यापैकी एखादं व्यंजन आलं तर काय होतं, विसर्गाचं रूपांतर आहे ते श मध्ये होतं. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. याची उदाहरणं पुढच्या प्रश्नामध्ये. प्रश्न क्रमांक 17, पुढील पैकी अयोग्य संधी विग्रह असणारी जोडी निवडा. पहिलं पहा, निष्कारण, नि अधिक कारण. काय होतं या ठिकाणी, तर या ठिकाणी नि मध्ये काय आहे, शेवटचा वर्ण ई असतो, त्याच्या पुढे विसर्ग आहे आणि त्याच्या पुढे क आहे. आणि आपण काय पाहिलं, जर विसर्ग संधीमध्ये विसर्गाच्या मागे ई किंवा उ असेल आणि त्याच्या पुढे क ख प फ आलं तर काय होतं, विसर्गाचं रूपांतर श मध्ये होतं आणि ते श आहे ते त्याच्या पुढच्या वर्णाला जोडलं जातं. मग या ठिकाणी काय होतं, विसर्गाच्या आधी ई आहे आणि विसर्गानंतर क आहे. मग काय होणार आहे, विसर्गाचा श होणार आहे आणि तो श आहे तो या क ला जोडला जाणार आहे. ठीक आहे, म्हणजे काय बनणार आहे, नि अधिक कारण निष्कारण, श बनणार आणि तो कारणला जोडला जाणार. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी पहिली जोडी बरोबर. दुसऱ्या जोडीमध्ये काय होतंय, विसर्गापूर्वी उ आहे, उ अधिक विसर्ग अधिक प. ठीक आहे, मग काय होणार आहे, विसर्गाचा श होणार आहे आणि तो प ला जोडला जाणार. जोडला गेलाय का, जोडला गेलाय, म्हणजे दुष्परिणाम देखील बरोबर आहे. आणि दुःख मध्ये काय होतंय, आता या ठिकाणी वरील दोन्ही ठिकाणी काय विसर्ग गायब होतोय, विसर्गाचा श होतोय, परंतु काही वेळा याला देखील अपवाद असतात. उदाहरणार्थ काय, दो अधिक ख दुःख, यामध्ये विसर्गाचा श होत नाही तरी देखील ही जोडी बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी अयोग्य संधी विग्रह कोणता आहे, कोणताही नाही. पर्याय 4 यापैकी नाही आपलं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 18, पुढीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळलेली आहे? आता या ठिकाणी पहा, निष्पाप मध्ये नि अधिक पाप, ठीक आहे. विसर्गापूर्वी काय आहे, तर ऱ्हस्व ई अधिक विसर्ग अधिक प. काय पाहिलं आपण, विसर्गापूर्वी जर ई किंवा उ असेल आणि विसर्गानंतर प फ क ख यापैकी एखादा वर्ण असेल तर काय होतं, विसर्गाचं रूपांतर श मध्ये होतं आणि ते त्या पुढच्या वर्णाला जोडलं जातं. म्हणजे या ठिकाणी प ला जोडलं जाणार आहे. जोडलं गेलंय का, गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पहिली जोडी बरोबर आहे. दुसरी पहा, निपात. या ठिकाणी आपण आताच पाहिलं की दुःख हा अपवाद आहे, त्याप्रमाणे निपात हा देखील अपवाद आहे. या ठिकाणी विसर्गाचा श न होता विसर्ग आहे असं राहतो, ठीक आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी विसर्गापूर्वी ई आलेला आहे आणि विसर्गानंतर प आलेला आहे, तरी देखील विसर्गाचा श होत नाही. दुःख आणि निपात हे काय, त्याचे अपवाद आहेत, ठीक आहे. दुष्कृत्यमध्ये काय होतंय, तर दु अधिक कृत्य म्हणजे उ अधिक विसर्ग अधिक क, ठीक आहे. काय होणार आहे, विसर्गाचं श होणार आहे आणि ते श क ला जोडलं जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी देखील दुष्कृत हा शब्द बरोबर आहे. म्हणजे वर दिलेल्या सर्व जोड्या बरोबर आहेत. पर्याय 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19, विसर्ग संधीमध्ये विसर्गानंतर च किंवा छ आले तर विसर्गाचे रूपांतर टिंब मध्ये होते. आता या ठिकाणी पहा, विसर्ग संधीमध्ये विसर्गानंतर च किंवा छ आलं म्हणजे विसर्ग अधिक च किंवा छ आलं तर काय बनतं, विसर्गाचं रूपांतर आहे ते श मध्ये होतं. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न पहा, विसर्ग संधी होताना विसर्गापुढे त किंवा थ आलं तर विसर्गाचा टिंब होतो. विसर्गाचा काय होतो, च च किंवा छ आलं तर विसर्गाचा श होतो. त्याचबरोबर त किंवा थ आलं तर विसर्गाचा स होतो, ठीक आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे, विसर्गाचा स होणार आहे. मग याची उदाहरणं पुढे आहेत. प्रश्न क्रमांक 21, पुढीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? निश्चल मध्ये काय होतंय, नि अधिक चल. आता या ठिकाणी विसर्ग आहे आणि विसर्गापुढे च आलेला आहे. मग काय होणार आहे, विसर्गाचं रूपांतर श मध्ये होणार आणि ते श आहे ते च ला जोडले जाणार आहे. गेलंय का, जोडलं गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जोडी बरोबर आहे, ठीक आहे. मनस्ताप मध्ये काय होतंय, मनः अधिक स्ताप. मग या ठिकाणी विसर्गापुढे काय त आलेला आहे. मग काय होतं, विसर्गाचं रूपांतर स मध्ये होतं आणि ते स आहे ते त ला जोडलं जातं. काय बनतं, स्त बनतं, ठीक आहे. झाले का, या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे हे देखील काय बरोबर आहे. आणि निस्तेज मध्ये काय होतंय, नि अधिक तेज. विसर्गापुढे काय आला, त आला आणि आपण काय पाहिलं, विसर्गापुढे जर च किंवा छ आलं तर विसर्गाचा श होतो आणि विसर्गापुढे त किंवा थ आलं तर विसर्गाचा स होतो. या ठिकाणी देखील झालेला आहे. म्हणजे ही जोडी देखील बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय, वरील तिन्ही जोड्या योग्य असल्यामुळे या ठिकाणी एकही जोडी चुकीची नाही. म्हणजे पर्याय 4 यापैकी नाही आपलं उत्तर आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी पहा, जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे, तो देखील प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात आणि टाइम लावून, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचची ही पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सिरीज घेऊ शकता. कारण या संचामध्ये आपण 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना देत आहोत, ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आहे आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न कशा प्रकारे सोडवले जातात आणि कशा प्रकारे सोडवायचे हे देखील पूर्णपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर ही प्रश्नपत्रिका सिरीज, हा प्रश्नपत्रिका संच नक्की घ्या. त्यासोबतच या प्रश्नपत्रिका संचाबद्दल तुमच्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की याची डेमो प्रश्नपत्रिका आहे ती तुम्हाला फ्री मिळणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी सराव प्रश्नपत्रिका डेमो पाहण्यासाठी कॉन्टॅक्ट अशी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून ऍडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री मध्ये मिळेल. त्यानंतर प्रश्नपत्रिका संच घेणं बंधनकारक नाहीये. जर तुम्हाला फ्री मध्ये डेमो प्रश्नपत्रिका पाहायची आहे तर ऍडमिनला डेमो असा मेसेज करा. प्रश्न क्रमांक 22, विसर्गापुढे श किंवा स आल्यास काही वेळा. आता या ठिकाणी पहा, आपण काय पाहिलं, विसर्गापुढे च किंवा छ आलं तर विसर्गाचा श होतो आणि विसर्गापुढे ट किंवा थ आलं तर विसर्गाचा स होतो. परंतु विसर्गापुढे जर श किंवा स आलं तर काय होतं, तर काही वेळा विसर्ग लोप पावतो तर काही वेळा विसर्ग कायम राहतो. म्हणजे पर्याय 4, 1 व 2 दोन्ही योग्य आहेत, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, विसर्गापुढे क्रू या धातूचे रूप आल्यास विसर्गाचा टिंब होऊन त्याची पुढील वर्णासोबत संधी होते.
आता या ठिकाणी पहा विसर्गापुढे क्रू या धातूचे रूप आल्यास म्हणजे काय, क्रू या धातूची रूप कोणती, तर क्रू हा संस्कृत मधील धातू आहे आणि त्याची रूप कोणती आहेत मराठीमध्ये, कर आणि कार. ठीक आहे, कर आणि कार म्हणजे विसर्गापुढे कर किंवा कार आलं तर काय होतं, विसर्गाचं रूपांतर आहे ते स मध्ये होतं आणि ते स आहे ते पुढच्या क मध्ये मिसळतं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 2. आता याचं उदाहरण काय पाहता येईल आपल्याला, तर नम अधिक कार विसर्गापुढे काय आला, तर क आला आणि त्यामुळे काय झालं, विसर्गाचं रूपांतर स मध्ये झालं आणि तो स आहे तो या क ला जोडला जाणार आहे. ठीक आहे, म्हणजेच नमः अधिक कार नमस्कार. बरोबर आहे, या ठिकाणी विसर्गापुढे क्रिया धातूचं रूप आल्यामुळे विसर्गाचं रूपांतर स मध्ये होऊन तो स क सोबत जोडला जाणार आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 24, पुढीलपैकी पूर्वरूप संधीचे उदाहरण निवडा. आता या ठिकाणी पहा, पूर्वरूप संधी आणि पररूप संधी म्हणजे काय असतं. आता आपण काय पाहिलं, स्वरसंधीमध्ये संधी होताना जर दोन्ही वर्ण स्वर असतील तर त्या ठिकाणी स्वरसंधी होते, परंतु संधी होताना जर पहिला वर्ण किंवा पहिला स्वर आहे असा राहिला आणि दुसरा स्वर लोप पावला तर त्या ठिकाणी पूर्वरूप संधी असते. पहिलं पद म्हणजे पूर्वपद आणि दुसरं पद म्हणजे परपद. ठीक आहे, मग या ठिकाणी संधी होताना जर दुसरं पद लोप पावलं आणि पहिलं आहे असं राहिलं तर पूर्वरूप संधी, आणि जर पहिलं पद लोप पावलं आणि दुसरं आहे असं राहिलं तर त्या ठिकाणी पररूप संधी. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण कोणती आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. मग काय होतं या ठिकाणी, काहीसाचा विग्रह कसा होतो, काही अधिक असा. ठीक आहे, म्हणजेच ही अधिक अ, काय होतं, ही अधिक अ. या ठिकाणी काय होतंय पुढे, मग काहीसा हा शब्द बनला म्हणजे ही आहे असं राहिला आणि अ लोप पावला, म्हणजेच दुसरा वर्ण किंवा दुसरा स्वर लोप पावला आणि पहिला आहे असं राहिला म्हणून या ठिकाणी पूर्वरूप संधी. काहीसामध्ये पूर्वरूप संधी आहे. त्याच प्रकारे केलेसे मध्ये काय होतंय, केले अधिक असे, म्हणजेच ले अधिक अ, काय झालं, ले अधिक अ, अ लोप पावला आणि ले आहे असं राहिलं आणि केलेसा हा शब्द बनला म्हणजे या ठिकाणी देखील पूर्वरूप संधी आहे. आणि खिडकीत मध्ये काय होतंय, खिडकी अधिक आत, काय होतं, खिडकीमधील शेवटचा वर्ण ई अधिक आतमधील पहिला वर्ण आ, खिडकी अधिक आत खिडकीत. मग काय होतंय, आचा उच्चार होतोय का, नाही होत, आ लोप पावतो आणि ईचा उच्चार होतो, म्हणून या ठिकाणी देखील पूर्वरूप संधी म्हणजे पर्याय 4 वरील सर्व हे आपलं उत्तर आहे. पूर्वरूप संधीमध्ये काय होतं, एकत्र आलेल्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर आहे असं राहतो आणि दुसरा स्वर लोप पावतो, त्या ठिकाणी म्हणायचं पूर्वरूप संधी. त्याचबरोबर पररूप संधीमध्ये काय होतंय ते पुढे पाहणार आहोत. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 25, पुढीलपैकी कोणता शब्द पूर्वरूप संधी नाही. आता या ठिकाणी पहा, जावेसेचा विग्रह जावे असे, काय होतंय, वे अधिक अ लोप पावतो आणि वे आहेच राहतंय म्हणजे या ठिकाणी पूर्वरूप संधी. नदीतून मध्ये काय होतंय, नदी अधिक आतून म्हणजे ई अधिक आतून, काय होतंय, ई आहेच राहतंय आणि आ लोप पावतोय म्हणजे या ठिकाणी देखील पूर्वरूप संधी आहे. आणि जरासा मध्ये काय होतंय, जरा अधिक असा. ठीक आहे, आ अधिक अ चा लोप पावतो किंवा अ निघून जातो आणि आ आहेस राहतो, म्हणून या ठिकाणी देखील पूर्वरूप संधी. ठीक आहे, आणि घरी मध्ये काय होतंय, घर अधिक ई म्हणजे अ अधिक ई, उच्चार कशाचा होतोय, घरी म्हणजे ईचा उच्चार होतोय, अचा होत नाही, म्हणजे या ठिकाणी अ लोप पावतोय आणि ई आहे असं राहतोय, म्हणजे दुसरं पद आहे असं राहतंय किंवा दुसरा स्वर आहे असं राहतोय, म्हणजे या ठिकाणी पररूप संधी. आणि इतर 3 ठिकाणी पूर्वरूप संधी, म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 4 घरी या शब्दामध्ये पूर्वरूप संधी नाही, पररूप संधी आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 26, संधी होताना दोन स्वर एकापुढे एक आले असता त्यातील पहिला स्वर आहे असं राहतो आणि दुसरा स्वर लोप पावतो, त्याला टिंबटिंब म्हणतात. काय पाहिलं आपण, दोन स्वर एकत्र आले, स्वर 1 आणि स्वर 2, काय झालं, जर एकत्र येताना त्यापैकी पहिला आहे असं राहिला आणि दुसरा लोप पावला तर त्या ठिकाणी काय म्हणणार आहे, पूर्वरूप संधी म्हणणार आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. पहिल्या पदाला काय म्हणायचं, पूर्वपद आणि दुसऱ्या पदाला परपद. मग या ठिकाणी पूर्वपद आहेच राहिलं तर पूर्वरूप संधी आणि पूर्वपद लोप पावलं तर पररूप संधी. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 27, पररूप संधी होताना टिंबटिंब स्वर लोप पावतो. आता काय पाहिलं आपण, संधी होताना दोन स्वर एकत्र आले, पहिला आणि दुसरा, जर यापैकी पहिला आहेच राहिला दुसरा लोप पावला तर
पूर्वरूप संधी म्हणजे काय, तर पूर्वरूप संधीमध्ये दुसरा स्वर लोप पावतो आणि पररूप मध्ये काय होतं, मग पररूप मध्ये पहिला स्वर लोप पावतो आणि दुसरा आहेच राहतो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, पररूप संधी होताना पहिला स्वर लोप पावतो. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, पुढील पैकी पररूप संधीचे उदाहरण निवडा. आता या ठिकाणी पहा, नुमजे, नुमजेचा विग्रह कसा, न अधिक अ अधिक उ अधिक म. ठीक आहे, म्हणजेच न अधिक उमजे नुमजे. मग काय होतं, अ अधिक उ. ठीक आहे, अ अधिक उ हे दोन स्वर एकत्र येत आहेत आणि उच्चार कशाचा होतोय, तर नु असा उच्चार होतोय. म्हणजे अ चा उच्चार न होता उ चा उच्चार होतोय. ठीक आहे, अ लोप पावतोय आणि काय बनतोय, न अधिक उ बनतोय. म्हणजे या ठिकाणी पररूप संधी आहे. ठीक आहे, नुमजे मध्ये पररूप संधी. मग करुण मध्ये काय होतंय, या ठिकाणी पहा, करुण मध्ये कर अधिक ऊन म्हणजे अ अधिक उ. काय होतंय, उच्चार कशाचा होतोय, उ चा होतोय. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी देखील पररूप संधी आहे. अ लोप पावतोय म्हणजे पहिलं पद लोप पावतोय आणि दुसरं पद आहेच राहतंय, म्हणून पररूप संधी. आणि धिटाई मध्ये काय होतंय, धीट अधिक आई म्हणजे अ अधिक आ. अ अधिक आ एकत्र येऊन काय बनलं, आ बनलं. म्हणजे या ठिकाणी आ राहिल्यामुळे, दुसरं पद राहिल्यामुळे या ठिकाणी पररूप संधी झाली. म्हणजे या ठिकाणी पर्यायाच्या वरील सर्व उदाहरणं आहेत ती पररूप संधीची आहेत. पुन्हा एकदा पहा, पररूप संधीमध्ये काय होतं, दोन स्वर एकत्र आल्यावर त्याच्यातील पहिला स्वर लोप पावतो आणि दुसरा आहेच राहतो, तेव्हा पररूप संधी. आणि पूर्वरूप काय सांगणार, जर दोन स्वर एकत्र आले तर पहिला पद किंवा पहिला स्वर आहेच राहतो आणि दुसरा स्वर लोप पावतो, त्या ठिकाणी पूर्वरूप संधी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, पुढील पैकी योग्य संधी विग्रह निवडा. जाऊन. आता या ठिकाणी काय पाहायचं आपण, काही शब्द असे आहेत ज्यांचा संधी विग्रह झाला तरी देखील त्यांच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. सर्व शब्द किंवा सर्व अक्षर आहेशी राहतात. जाऊनचा विग्रह जा अधिक ऊन असाच राहतो. घेईलचा घे अधिक येईल असाच राहतो आणि खाईनचा खा अधिक येईन असाच राहतो. म्हणजे या ठिकाणी पर्यायच्या सर्व योग्य आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, पुढील पैकी अयोग्य संधी विग्रह निवडा. गरजेनुरूप बरोबर गरज अधिक अनुरूप. आता या ठिकाणी पहा काय होतं, काही ठिकाणी संधी होताना अनुरूप अनुसार सारखे शब्द असतात. त्या ठिकाणी काय होतं, तर त्यांची संधी होताना त्यांच्या आधीचा जो शब्द आहे त्याचं सामान्य रूप होतं आणि मगच त्यांची संधी होते. म्हणजेच गरजचं सामान्य रूप गरजे आणि मग त्याला अनुरूप जोडला जाणार. त्याचबरोबर प्रकारचं सामान्य रूप प्रकारा आणि त्याला अनुसार जोडला जाणार. मग ठीक आहे, काय होतंय, प्रकारानुसार बरोबर प्रकार अधिक अनुसार बरोबर. आधी प्रकारचं सामान्य रूप झालं प्रकारा आणि त्याला अनुसार जोडला गेला आणि गरजेनुरूप मध्ये गरजचं सामान्य रूप गरजे आणि त्याला अनुरूप जोडला गेला. ठीक आहे, परंतु या ठिकाणी पर्याय 3 पहा, प्रकारानुसार. प्रकार आहे काय, सामान्य रूप आहे, परंतु मूळ शब्द आहे का, नाहीये. म्हणजे या ठिकाणी पर्याय 3 चुकलेला आहे. वरील दोन्ही शब्द बरोबर आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 3 अयोग्य संधी विग्रह आहे. काय होतं, प्रकारानुरूपचं प्रकार अधिक अनुरूप. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि प्रश्नांची उत्तरं देता आली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत आणि मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.